प्रकार माझ्या बरोबर घडलेले आहेत. प्रकार तुमच्या बरोबर घडला. हो. मुलगी मित्राची होती तुमच्या. मुलगी मित्राची होती. त्या मुलींच्या मागून बघा हे महत्वाचं आहे. त्या मुलींच्या मागून हे सगळे मावळे म्हणवणारे स्वयंघोषित लोक आणि संस्कृती रक्षक हे त्या मुलांवरती हल्ला करतात. हो मारणार आहे तू काय करणार आहेस. तो तसं म्हणतोय तोपर्यंत हे माझ्या वाईटने ऐकलं. माझी संस्कृतीच्या नावाखाली हिंसाचार होतोय का? महाराजांना स्वीकारावं. जगतमान्य महाराज आहेत आपण म्हणतो. जगातली लोक कशाला भारतातली आणि आपल्या राज्यातलीच लोक जर यायला लागले आणि त्या लोकांना आपण असं जर झिडकारायला लागलो ते पण अगदी लहान मुलावर. मोठा माणूस असतो तर आपण समजू शकतो असतो. हा जो मुलगा आहे याला ग्रँड डफनी काय इतिहासावरती काम केलंय माहितीये का? 7-8 वर्षाच्या मुलीनं फक्त बरमुडा घातला म्हणून जर गडकिल्ल्यावरती कोण हिंसाचार करत असेल, हे जगातले येणारे पर्यटक तिथं जाऊन लिहितील की आम्ही महाराष्ट्रात गेलो छत्रपतींच्या गडकिल्ल्यावरती, आम्ही पाहिलं इथं यांचेच मावळे एकमेकांसोबत लढत होते. नरवीर तानाजी मालुसरेंचा तो पराक्रमाचा साक्षी असणारा किल्ला पाहायचा म्हणून जर त्या ठिकाणी जात असेल, तिचं नकळत वय आहे आणि तिच्या अंगावरती फक्त कुठे बरमुडा तिने घातलेला आहे. एवढ्या एका छोट्या कारणावरून जर मग आपल्याच शिवभक्तांना त्या ठिकाणी धक्काबुक्की होत असेल, दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून घेणारा माणूस एवढ्या लहान वयाच्या मुलीकडे अशा नजरेनं बघूच कसं शकतो. जसं आपल्याला आदर आहे, या मातीत आपण जन्मलोय, हे मला राग येणं साहजिकच आहे. माझ्या अंगात तेच रक्त आहे. मी पण मराठाच आहे. नमस्कार, प्रमोद भोंग स्पीक्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या हक्काचा हा यूट्यूब चॅनल पहिल्यांदा हक्काने सबस्क्राईब करा. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 2 दिवसात 2 घटना घडल्या आहेत. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगड किल्ल्यावर आम्ही बातम्या पाहतो, बातम्या व्हायरल होतात, पण व्हायरल बातम्यांच्या पाठीमागचं खरं सत्य काय आहे हे आम्हाला माहिती नसतं. 2 दिवसात नेमक्या 2 घटना काय घडल्या, त्या घटनेचे साक्षीदार असलेले अवधूत साळुंके पाटील माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आम्ही पाहिला व्हिडिओ, बातम्या पण पाहिल्या, पण मतमतांतर आहे. हो, काय घटना काय नेमकं? सगळ्यात पहिल्यांदा आपले आभार. ऍक्च्युली ह्या ज्या बातम्या पसरलेल्या आहेत त्याच्यामध्ये बीबीसीने एक चुकीची बातमी म्हणजे गोंधळ उडालेला आहे, त्याच्यामुळे त्यात थोडीशी गल्लत निर्माण झालेली होती. बाकीची घटना आहे त्या घटनेमध्ये आपण जशाप्रमाणे बोलला की मुलीचे पालकांना त्यांच्या बरोबर असलेले यांच्यासोबत काय घडलं हे तो घडलेला प्रकार आहे. मुळात हे असं आहे की ह्या 2 ज्या घटना आहेत ह्या 2 दिवसात घडलेल्या आहेत. एक 15 तारखेला आणि एक 16 तारखेला. ह्या प्रथमदर्शनी 2 दिसतात. याचं कारण असं आहे की एका घटनेची नोंद झालेली आहे, जे की एकमेकांविरोधात गुन्हे दाखल गुन्हे नोंद केलेले होते त्यांनी, पण त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं किंवा त्यांनी गुन्हे दाखल करण्याचा एकमेकांविरोधात नकार दिला. दुसरी जी बाब आहे ती जो गुन्हा मी स्वतः दाखल केलेला आहे तो, आणि याच्या व्यतिरिक्त देखील तिथं घटना घडलेल्या आहेत. आपण 2 म्हणलं ते मला करेक्ट करू इच्छितो मी आपल्याला. त्याच्या पुढे जाऊन या 2 घटनांमध्ये ही जी घटना माझ्याबरोबर आमच्या सोबत जी घटना घडली ती 16 तारखेला घडलेली आहे, दुपारी 2-2:30च्या दरम्यान. त्याचं झालं असं की आम्ही 15 तारखेलाच आमचं काहीतरी सुनिश्चित आमच्या कामानिमित्त किंवा कामाच्या निमित्त काहीतरी कार्यक्रम होता, तर तो कार्यक्रम अटेंड करण्यास मी पानशेत वगैरे त्या भागात गेलेलो होतो. तर राहतो मी तिथं जवळच, धायरीमध्येच राहतो. 20 वर्षापासून धायरीमध्ये राहतोय. आता बरेच लोक ओळखीचे आहेत किंवा तेवढा जनसंपर्क तिथं लोकल पण आहे. तर तिथं गेल्यानंतर 1 दिवसाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तो परत छोटा कार्यक्रम होता तो आवरला आणि आम्ही त्याच पोशाखात आम्ही सिंहगडला जायचं वगैरे असं काही प्लॅन नसताना माझे सहकारी जे होते माझ्या बरोबर, त्यांची मुलगी जी तिनेच हट्ट केला की डॅडा मला सिंहगड बघायचा. याच्यासाठी बघायचा तर ते ग्रेट वॉरियर तानाजी मालुसरे पाहिलं तो तिने बघितलेला होता आणि तर तिला ते गाणं आवडतं, भवानी के वीरो. आता मुलगी कुठली आहे काय ते तुम्हाला माहितीच असेल, अंदाज आलाच असेल. तर तिला ते भवानी के वीरो वगैरेची गाणी आवडलेलं. त्याच्यासाठी ती पर्सनॅलिटी कशी आहे, काय होतंय एक्झॅक्टली तानाजी मालुसरे म्हणजे, तर ते बघण्यासाठी तिला गडावरती जायचं होतं आणि तिने हट्ट धरला.
तर नको म्हणलं, पाऊस आला आणि पावसात भिजलेलो पण होतो, तर नको म्हणलं तरी पण ते म्हणले नाही जायचंच आहे, परत आपण इकडे कधीच येणार नाही. आता ते 20 वर्षापासून ते पुण्यात राहतात, पुण्यात ते कधीच सिंहगडला आलेले नव्हते. मी तर माझ्या आठवड्यातून काही चक्रा व्हायच्या 1-2-3 वर्षाच्या मागं. परत त्याच्या आधी पण गडावर माझं जाणं नव्हतं. आतापर्यंत जवळ 100-150 वेळा तर जाणं येणं झालं असेल, पण असा अनुभव मला कधीच आला नाही. मला कधी ऐकण्यात पण आलेलं नव्हतं सिंहगडावर हे, पण हा पहिल्यांदाच प्रकार बघायला. म्हणजे तुम्ही तुमचे मित्र, मित्राची तुमच्या मुलगी, तिने हट्ट केला की मला छत्रपती शिवरायांच्या सिंहगड किल्ल्यावरती जायचं आहे. का जायचं आहे तर तिने ज्यावेळेस तानाजी मालुसरेंचा तो चित्रपट पाहिला तर तिला एक अभिमान वाटला की बाबा माझ्या राजाच्या गड किल्ल्यावरती मला जायचं. तिचं असं म्हणत होते, ती काय तर रील हल्ली भरपूर येतात, तर ते अशी बोळकी होती, त्या बोळक्यांमध्ये त्या मुलीने माती घेतलेली आणि ती त्यांच्या स्कूल मधलीच ती मुलगी आहे जिचं रील ते झालेलं आहे. बरं. तर तिने कसं त्यांच्या एकमेकांमध्ये चर्चा होती ना की कशासाठी घेतलेलं, तर ती तिला ती गडावरची माती घ्यायची ती क्रेज होती. आणि दुसरं म्हणजे तिथं आता माती गेल्यानंतर तिथं आतमध्ये काय आहे, तर ती मी त्यांना इतिहास सांगत होतो की याची समाधी आहे या गडावरती, हे झालं उदयभानाचं असं तसं. आणि तिथं समाधीजवळ गेल्यानंतर मग ह्यांना या आमच्या मंडळी, आमच्या मित्राच्या मंडळी आणि आमची ती 2 मुलं हे सगळे बाहेर होते, तर मी 2 मुलांना घेऊन आत गेलो. माझे सहकारी काही त्यांनी बूट घातलेलं होतं आणि ते भिजलेले होते, म्हणले मी काय आत येत नाही, आपण जाऊन या. तर मी आत गेलो, पहिल्यांदा त्या समाधीभोवती प्रदक्षिणा काढली. तिथे हे संघटनेची लोक पूजा वगैरे करत, त्यांना विचारलं पण मी बाबा काय चाललंय, आज काही विशेष कार्यक्रम आहे का, तर ते म्हणले नाही आम्ही जाईल तिथं पूजा करतो. तर मी तिथं मुलांना माहिती सांगितली की एकमेव समाधी अशी की ज्याच्यावरती इतकं अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि वेगवेगळे म्हणजे आपल्याकडे शरब शिल्प वगैरे असतात, ते तशाच पद्धतीची ही वेगळ्या पद्धतीची शिल्प आहे, म्हणजे कोरीव काम केलेलं आहे समाधीवरती, सांगितलं त्यांना. आणि तिथून बाहेर आलो आणि बाहेरच्या फरसबंदीवर ते पण सगळे आले परत. म्हणजे त्या एक मुलगी माझ्या मंडळी आणि आमच्या मित्राच्या मंडळी तिघी जण आल्या, त्यांनी पण दर्शन घेतलं. आणि मी आता काय म्हणते, इथं आलो तर एक मेमरी पाहिजे ना, फोटो काढला पाहिजे. तर फोटो काढताना त्या संघटनेचा एक मुलगा तिथं समाधीच्या बरोबर समोर उभा राहिलेला, समाधीकडे तोंड करून, आणि बाहेरच्या बाजूला पाठवते. तर त्यांना म्हटलं थोडंसं सरकता का, तो स्वतः सरकला मुलगा बरं का, तो ज्यांनी मला माहिती सांगितलेली की आम्ही असं पूजा करतोय वगैरे. पण दुसरा जो होता त्यांची बरेच जणांची तिथं गँग होती, म्हणजे जवळजवळ 40-45. ते पण त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी झाले होते. हो, ते पूजा करत होते. बरं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही असं प्रत्येक गडावर जातो तेव्हा आम्ही तिथं पूजा करतो. तर आम्ही पण तिथे त्यांच्याजवळ नमस्कार केला. मला चांगलं वाटलं. ते गंध लावत होते, एक मुलगा अगदी शास्त्रीय पद्धतीनं ते ओठाने वगैरे गंध लावत होता, बरं वाटलं नाही का. पण तो जो त्यांच्याबरोबर अनेक जे लोक होती तिथं जवळ एक 40-45 लोकांची गर्दी होती तो होती. तर त्याच्यामध्ये 2-3 संघटना असतील, काही सामान्य म्हणजे आपल्यासारखे नागरिक असतील, पर्यटक असतील. तर याच्यामध्ये तो एक मुलगा जो होता, तो ज्याच्यावरती आपण हे केलेलं आहे, कंप्लेंट केलेली, आरोप केलेला आहे, तर गुन्हा दाखल केलेला आहे तो. तर तो मुलगा जो होता तो तिथून बघायला लागला आणि त्याला सरकायची विनंती मी करत असताना तो मला नाही तो सरकणार नाही, तुम्ही तसं पण बाहेर पडा तुम्ही. म्हणलं अरे का रे, काय झालं. नाही तुम्ही त्या मुलीला चड्डी गाठली, एवढी लहान. बरमुडा होता का? बरमुडा. छोटी होती का मुलगी? छोटी मुलगी. किती वर्ष होती ती? 7.5-8 वर्षाची. 7-8 वर्षाची मुलगी. बरं. हा. तर आमच्या ध्यानीमनी पण असं प्रकार आला नाही की बाबा हे असं होणार आहे. म्हणजे एकतर आमचा पोशाख असं प्रिपरेशनच नव्हतं की आम्ही गडावर जाणार आहे. तरी पण आम्ही त्या कार्यक्रमाच्या पोशाखाला गेलो तर ते त्यांच्या पद्धतीने पोशाख फक्त छोट्या मुलीचा अंगावर बरमुडा होता ना, बाकीचे तुमचा तर पोशाख योग्य होता का? स्वतःला मावळा म्हणून घेणारा माणूस, स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून घेणारा माणूस एवढ्या लहान वयाच्या मुलीकडे अशा नजरेनं बघूच कसा शकतो आणि त्याच्या मनात ती येऊच कसं शकतं. बरं बाबा महिला आहे की बाबा एक 15-16 वर्षाची मुलगी आहे किंवा आणि काही महिला आहे आणि त्यांनी अशी गल्लत केलेली आहे तर त्याच्यावर विचार होऊ शकतो. पण हे काय आहे, हा असा विचार माझ्या मनात आला. मी माझ्या भाषेत म्हणलं की बाबा आम्ही काही इथं थांबायला आलेलो नाही आणि आम्ही अनाथांना आत आलेलो आहे आणि तिने हट्ट केला म्हणून आलो. ते सांगायचा मी त्याला प्रयत्न केला तर नाही म्हणलं तसं पण तुम्ही बाहेर जातो. तुम्हाला अगदी जवळ येऊन तोंडाजवळ येऊन तो ढकलायचा प्रयत्न वगैरे अशा प्रकारे त्यांनी केला. मग म्हणलं तिथं नाही झाली, आतमध्ये नाही झाली, सज्जामध्ये नाही झाली, समाधीच्या बाहेरचा जो सज्जा आहे फरशाबंदी तिथं नाही झाली. तिथून मग आता म्हणलं यांचं पवित्र काय लागा आणि सगळे ते असा कल्ला करायला लागले ना, म्हणजे अशा पद्धतीने ओरडायला. तुम्हाला हाकलून लावत होते? हो, हाकलून लावत होते. हा शब्द बरोबर आहे, हाकलून लावत होते. आणि एवढ्या वर्ष आपण या इतिहासावरती काम करतोय किंवा मराठा समाजाचा आपल्याला आदर आहे, या मातीत आपण जन्मलोय, हे मला राग येणं साहजिक. माझ्या अंगात तेच रक्त आहे, मी पण मराठाच आहे.
तर मला त्या गोष्टीचं भयंकर दुःख वाटलं की बाबांनो 20 वर्षात मी माणसाला अभिमानानं दाखवायला आणलं हे. खरं तर त्यांना आत नेतानाच मला थोडंच कचवत होतं. आता ते त्यांचे ते वेगळे आहेत आणि आपल्या संस्कृती आपण दाखवतोय त्यांना. आदर आहे त्यांच्या मुलीला, त्यासाठी आपण दाखवायला आणलेलं आहे. तर हे असं वाटून मी त्यांना म्हणले की बाबा आम्ही जातोय. आणि मी बाहेर पडलो तिथनं. मी बाहेर पडलो तर माझ्याबरोबर माझी मंडळी होती, त्या बाहेर पडल्या. परत त्याच्यानंतर आमचे सहकारी तर काय आत आलेले असतात, आम्ही सगळे बाहेर पडलो. तर गेटवर आलो तर गेटवर त्यांची जवळजवळ 7-8 जणांची सगळी गँग तिथपर्यंत आली गेट जवळ. तर मी अरे बाबा चाललोय आम्ही, एवढा का वाद घालायला, एवढा का तंडायला लागलाय. तर तो आता मला ह्याच्यामध्ये एक धार्मिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ते आता माझ्याबरोबर जे सहकारी होते ते ख्रिश्चन धर्मी होते. धर्मात आम्हाला कोणाच्या जायचंच नव्हतं त्याच्यामध्ये, की त्या मुलीला आदर आहे. महाराज सर्वांचे आहेत. हा. महाराज 18 पगड 12 बलुदानांचे आहेत. हो. एका जाती आणि धर्माचे महाराज सर्वांचे आहेत. आणि महाराजांना स्वीकारावं, जगतमान्य महाराज आहेत आपण म्हणतो. जगातली लोक कशाला, भारतातली आणि आपल्या राज्यातलीच लोक जर यायला लागले आणि त्या लोकांना आपण असं जर झिडकारायला लागलो, ते पण अगदी लहान मुलावर. मोठा माणूस असतो तर आपण ठीक समजू होतं. शकलो असतो. त्या लहान मुलावरून आपण जर एवढं तिथं वाचवलं आणि एवढा वाद घालायला लागलो आणि एवढी अरेरावी करायला लागलो, तर मग असं म्हणतात की तो काय विठ्ठल बडव्यांच्या वेळाख्यात. आता हे असं वाक्य नाही वापरलं पाहिजे, पण ते तसा तो एक भाग झालेला आहे. म्हणजे तो आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या इतिहासाने त्याची नोंद घेतलेली आहे. पुढे काय झालं नंतर? त्याच्यानंतर त्यांनी हे केलं, बाहेर मला तिथे गेट पर्यंत काढलं. तिथनं मग चालू झालं. तिथं आल्यानंतर मग तो बाहेर मुलगा आला, त्याने मला डबल सुरू केलं. म्हणलं अरे असं करायला लागलं का, मारणार बिरणार आहे का तुम्ही, एवढी का अरे रवी करायला लागलाय. तर तो दुसरा अगदी ज्याचं वजन मला वाटतं 50-55 किलोचा पण तो मुलगा नसेल, तो मुलगा मला म्हणतोय की बाबा हो मारणार आहे, तू काय करणार आहेस. तो तसं म्हणतोय तोपर्यंत मग हे माझ्या वाईफने ऐकलं. माझी वाईफ म्हणायला लागली की माझ्या वाईफला सुद्धा बाहेर काढायला लागली ती मुलगी. ती 17 वर्षाची. आणि मेन म्हणजे आम्ही ज्या राजा साळुंखे चालुक्य राजवंशाचं आम्ही काम करतो गेल्या 15-20 वर्षापासून, त्याच घराण्यातील एक कवडे आडनावाची अल्पवयीन मुलगी आहे. ती अल्पवयीन मुलगीला एवढा जोश आणि काय तिच्या अंगात संचारलं होतं मला काय माहिती नाही. त्यांनी माझ्या मंडळीला माग जायला सांगितलं आणि ते म्हणले चल चल, ही भाषा बरोबर नाही ना गडावर. आमच्या मंडळी काय म्हणल्या त्यांना की बाबा नो चल चल म्हणजे काय, हे काय तुझं आहे का. तर ते तुझं आहे का म्हणल्यानंतर ते त्यांनी आली ती आणि तिने हाताला धरलं माझ्या वाईफच्या आणि ओढत नेलं आतमध्ये. तर त्यांचे गोळखा ज्वालेला त्या गोळक्यापर्यंत ओढत न्यायचा प्रयत्न केला जोरात हात धरून. मग मला राग आला. मी त्यांना बोलायला लागल्यानंतर त्यांची आयडिओलॉजीच अशी होती, म्हणजे बाकीच्या मुलांकडून मला हे समजलं की बाबांनो तिथं ज्या मुली होत्या त्या मुली पहिल्यांदा महिलांवरती हल्ला करणार. मग पुरुष आता आपल्या बरोबर असलेल्या महिलांवरती हल्ला करतात तर त्याचं काहीतरी शूटिंग करतात किंवा त्याला विरोध करतात. बरोबर आहे. मग हे त्या मुलींच्या मागून बघा, हे महत्वाचं आहे, त्या मुलींच्या मागून हे सगळे मावळे म्हणवणारे स्वयंघोषित लोक आणि संस्कृती रक्षक हे त्या मुलांवरती हल्ला करणार. बर. आणि ते तसंच झालेलं झालं. अहो ते म्हणजे माझ्या बरोबर ज्याने त्या गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यामध्ये जे मुलं आहेत माझ्या नंतर आलेली, तर त्या मुलांनी सांगितलं की अगदी काही लोकांना गुडघ्यावरती सुद्धा चालायला लावलं. आता कुठल्या संघटनेच्या लोकांनी चालायला लावलं काय लावलं ते काय माहिती नाही आपल्याला, पण एकाच्या डोक्यात काठी घातली. एक व्हिडिओ शूटिंग करत होता, तिथं सगळं चाललेलं आहे, ह्यांचं व्हिडिओ शूटिंग चालू होतं, त्याला 2 गाठपट्ट्यात लागवल्या. परत त्याच्या दुसऱ्या, म्हणजे हा प्रकार फक्त तुमच्या सोबत झाला की आमच्या सोबत अजिबात नाही. मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे ह्या घटना 2 घडलेल्या आहेत, त्याच्या मागे ज्यांची पोलिसांपर्यंत खबर आलेल्या अशा 2च घटना आहेत. 112 नंबरवरती कॉल करून. बर. मी काय कॉल केला नाही, कारण दुसरा एक प्रॉब्लेम तिथं प्रचंड की तिथून कॉल कोणाला लागत नाही गाडावर. तुम्ही अगदी पुणे दरवाजापर्यंत येऊपर्यंत तुम्हाला कॉल कोणाला लागत नाही, हीच परिस्थिती आहे. तर त्यामुळे कोणाशी संपर्क देखील करतात. तुमची पण त्यांच्यासोबत धक्काबुक्की झाली. तिथून पुढे आल्यानंतर त्यांनी मला मी विचारलं मारणार आहे का, तर मारणार आहे म्हटल्यानंतर एक आला त्यांनी माझ्या बरोबर धक्काबुक्की केली. परत दुसरा आला, परत तिसरा आला आणि परत त्यांचं टोळकं आलं. मग तिथनं आम्ही काय केलं, तिथनं आम्ही निघतच होतो. निघताच त्यांच्यात ते सगळं संचारलेलं होतं. असा काय प्रकार होता मला खरंच कळला नाही. तिथून आम्ही खाली गेल्यानंतर जे पुरातत्व विभागाचे अधिकारी जे आहेत, दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळी पंचनाम्याला मला तिथं गाडावरती घेऊन गेले तर त्यांनी सांगितलं की त्यांचे काहीतरी 1-2 लोक तिथं काम करतात, पुरातत्व 2-3 लोक, मला काही नक्की आकडा माहिती नाही. तर त्यांनी सांगितलं की आमच्या अधिकाऱ्याची कॉलर दिली. आता ह्या अधिकारी नाही, माफ करा, त्यांचा जो काहीतरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ज्यांच्यावर सहकारी असतात त्याची कॉलर दिली. आता ती मुलं वर्षभर गड राखणार पुरातत्व विभागाची, तिथे तो परिसर राखतात, त्याची काळजी घेतात.
त्या मुलांची कॉलर धरली. तर आम्ही काय केलं होतं असं, ते दुसऱ्या दिवशी मला त्या पुरातत्व विभागाच्या एका अधिकाऱ्याने, ते लोकल आपले मराठीच आहेत तिथं, त्यांनी विचारलं काय ते क्लार्क असतील काय मला नाही माहिती, पण त्यांनी आम्हाला असं विचारलं की आम्ही काय केलं होतं, आम्हाला त्यांनी असं का केलं. तर हा प्रकार जो आहे तो जवळजवळ एक तिथं असणाऱ्या म्हणजे आम्ही तिथं होतो तोपर्यंत 10-15 लोकांच्या तोंडातून आम्ही ऐकलेलं होतं की यांनी असं केलं, ते स्टॉल लावलेले आहेत त्यांनी पण सांगितलं, काल पण लय मारलं, परत सकाळी पण झालंय, ते असंच झालंय. आता सोशल मीडियावरच्या तर बातम्या वेगवेगळ्या आहेत. तर BBC न्यूजची एक बातमी आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी दाखवले असे की हाणामार झालेले आहे. BBC न्यूजची बातमीचं काय सत्य आहे? ते BBC न्यूज आता मला तर वाटत होतं की एक विश्वासार्ह चॅनेल आहे ते. आता आपण म्हणतोच की ते भारतातल्या बातम्यांना उलट्या पद्धतीनं दाखवतात, हे काही जणांचे आरोप असतात, पण मला त्याची विश्वासार्हता होती. पण त्याची बातमी जी बघितली, एवढं विश्वासार्ह चॅनेल, तर त्यांनी काय केलेलं आहे, 2 बातम्या अशा पद्धतीने मिक्स केलेल्या आहेत की पहिल्या दिवशीची जी हाणामार झालेली आहे तुमची हाणामारी, तुमची बातमी वेगळी आहे. हो, नाही, हा बरोबर, पहिल्या दिवशी जी हाणामार झालेली आहे त्याचा आणि ह्या गुन्ह्याचा काहीच संबंध. पहिल्या दिवशी हाणामार झाली त्याची नोंद झाली फक्त, त्याची नोंद झाली, त्याचं FIR झालेलं नाही, काय जे काय असेल ते. तर आणि त्यांना समज देऊन सोडून दिला. त्यांनी एकमेकांनी नकार दिला की आम्हाला काही गुन्हे नोंद करायचे नाहीत एकमेकांच्या विरोधात, फक्त तिथं जाऊन त्यांनी तसा अर्ज दिला दोन्ही पण गटाने, आणि ते निघून गेले. पण याच्या मागचं, इथं येण्यामागचं कारण काय होतं पोलीस स्टेशन पर्यंत, की बाबा अशी बऱ्याच लोकांकडनं ऐकायला मिळालं, मला सहनच झालं नाही बाबा, आपण जीवाचं रान करून आपण सगळे महाराजांची संस्कृती, महाराजांचे विचार, महाराष्ट्राची संस्कृती, महाराजांचे विचार हे जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात अनेक लोक, आणि इथं काय होतं, इथं आलेल्या लोकांपर्यंत अशा प्रकारची वागणूक दिली जाते. म्हणजे गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या नावाखाली, गडकिल्ल्याच्या संरक्षणाच्या नावाखाली कुठेतरी हिंसाचार होतोय का छत्रपतींची? गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या मागे म्हटलं तर ते थोडंसं काय प्रासंगिक ठरणार नाही, पण संस्कृती रक्षणाच्या नावाखाली असा प्रकार त्यांच्याकडनं होतोय. नाही, आता असं पण आहे की काही जण असे म्हणतात की बाबा एक मान्य करू आपण, छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यावरती व्यसन करणं चुकीचं आहे, छत्रपतींच्या गड किल्ल्यावरती कोणी दारू पिणं चुकीचं आहे, छत्रपतींच्या गड किल्ल्यावरती सिगारेट ओढणं चुकीचं आहे, आणि जर असं कोण करत असेल तर त्या ठिकाणी अशा व्यक्तींना शिक्षा झालीच पाहिजे. पण जर एक 7-8 वर्षाची छोटीशी मुलगी आपल्या आईसोबत, मला त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा गड किल्ला पाहायचा आहे, मला नरवीर तानाजी मालुसरेंचा तो पराक्रमाचा साक्षी असणारा किल्ला पाहायचा आहे म्हणून जर त्या ठिकाणी जात असेल, तिचं नकळत वय आहे आणि तिच्या अंगावरती फक्त कुठे बरमुडा तिने घातलेला आहे, एवढ्या एका छोट्या कारणावरून जर मग आपल्याच शिवभक्तांना त्या ठिकाणी धक्काबुक्की होत असेल, दुर्दैवाची गोष्ट आहे. जी बाहेरची सगळी लोक जी आहेत ते कुठून, कोण कराड पाटण तालुक्यातले आहेत, कोण कोकणातले आहेत, कोण मुंबईचं होतं, आणि मी तिथं स्वतः धारीत राहतो, 100-150 वेळा माझा गड झालेला आहे सिंहगड. ठीक आहे, अशा माणसावरती अशा माणसाला जर तुम्ही अशा प्रकारची वागणूक देत असाल तर बाहेरची पणच केलेली बरी. हे असं जर होत असेल तर महाराज आपण जगभर पोचले, महाराजांचे विचार जगभर पोचले पाहिजे असं आपल्याला वाटतंय, बरोबर आहे का? बरोबर आहे. तर ते असं जर इथं आलेल्या लोकांना जर तुम्ही अशा प्रकारची वागणूक देत असाल तर कसं असतं की एखादी गोष्ट दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय म्हणतात ते, डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. तर तसं ही जी घटना आहे, चांगलं भरपूर घडतंय, पण ही एकच अशी काहीतरी बट्टा लावणारी घटना घडते, तीच जास्त व्हायरल होते. तर ह्याच्यामुळे काय होतं, ह्याचा एक निगेटिव्ह परिणाम होतो. महाराष्ट्राची संस्कृती जर तुम्ही बघितली तर आजपर्यंत असं महाराष्ट्रात कधीच घडलेलं नाहीये, आणि भारताच्या इतिहासात एक वेगळ्या प्रकारचं प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या मातीनं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे इतिहास बदललेला आहे देशाचा. इव्हन आपण इंग्रजांना कन्सिडर केलं तर जगाचा म्हणू शकतो. हा इतिहास बदललेला आहे, आणि अशा व्यक्तिमत्वाचं जर महती कमी करणारी एखादी जर क्षुल्लक घटना घडत असेल तर ही कुठलीही व्यक्ती करत नाही, कुठलीही संघटना करत नाही, ह्याच्या मागे एक विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती तयार झालेली आहे. संस्कृती रक्षकार्थ संस्कृती रक्षण करायचं तर आता पूर्वी सती प्रथा होत्या, पूर्वी तुम्हाला सांगतो आपल्याकडे पडदा पद्धती म्हणजे आपल्याकडे महिला परकाळे घ्यायच्या, हे सगळं बंद झालेलं आहे. आता आपण चांगल्या प्रकारच्या वस्त्रप्रमाणांचा स्वीकार केलेला आहे. आपण तर सगळं सती कोणी जात नाही किंवा परकाळी बुरगे म्हणजे आपल्याकडचा पडदा कोणी घेत नाही आता हल्ली. तर ह्या अशा प्रकारच्या सुधारणा आपण स्वीकारलेल्या आहेत. बाकीच्या धर्मांनी त्या स्वीकारलेल्या नाही आहेत. त्यांच्याकडे जे 2000 वर्षापूर्वी होतं, 1400-1500 वर्षापूर्वी होतं तेच आज पण आहे.
आणि आपण त्यांना जर ते जर आहे तेच स्वीकारतात आणि त्यांना आपण जर प्रगतिशील म्हणत म्हणजे संस्कृतीच्या नावाखाली कुठेतरी हिंसाचार होते. हो हो हो. आणि दुसरा विषय की असं आपण भारतात राहतो, हे आपण सनातनी हिंदू म्हणवतो किंवा हिंदू म्हणवतो स्वतःला, भारतीय आहोत आपण. आपली संस्कृती 2-4 भागात वेगळी वेगळी आहे आपली, म्हणजे उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, आणि यांचा चांगला मिलाप झालेला आहे. अनेक राज्य आहेत, भाषा आहेत. तर याच्यामध्ये अनेक धर्म याच भूमीवरती निर्माण झालेले आहेत. प्रत्येक धर्माने भारतात निर्माण झालेले एकमेकांचा आदर राखलेला आहे. त्यांनी चर्चा केली. मी तिथं ते आभार मानलं पाहिजे या पोलिसांचं, त्या मॅडम चावरे मॅडम, वन संरक्षक तिथं त्या एक होत्या मॅडम, त्या मॅडमचं. परत त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, इकडे एक अधीक्षक होते, त्यांची नाव मात्र लक्षांची नाही, अधीक्षक नाही, उपनिरीक्षक दोघं, एक महिला चावरे मॅडम त्यांचं नाव लक्षात आहे, आणि एक रामगरे साहेब. दुसऱ्या साहेबांनी पण, दुसरे एक सब इन्स्पेक्टर होते, त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं. तर ह्या सगळ्यांनी जे ऍक्शन घेतली, हे सुट्टीवर असणारे जे रामगरे साहेब, ते 2-2.5 तास आमची चर्चा तिथं चालली. तर एवढा वेळ त्यांनी सुट्टी दिवशी दिला, म्हणजे मला खरंच त्यांचे आभार मानायचे आहेत मनापासून. हात जोडून आभार मानतो त्यांचे. आम्हाला विश्वास नव्हता की पोलिसांकडनं आम्हाला एवढं चांगलं सहकार्य मिळेल, पण ह्या लोकांनी 20-22 लोक, सगळे लोक दिवसभर, म्हणजे 2-2:30 वाजल्यापासून संध्याकाळी 10:30-11 वाजेपर्यंत त्याच्यावरच काम करत होते. हो हो हो. त्या सगळ्यांना त्या मॅडमनी धरून आणलं, कळल्या मॅडमनं सांगितलं की अशानच झाले. मॅडमनी सगळ्यांना त्या यायला सांगितलं, मॅडम घेऊन आल्या त्यांना चौकीपर्यंत. तिथं आल्यानंतर बाकी सगळे जे माझ्यानंतर मग ते गुन्हे बाकीच्यांबरोबर घटना घडलेली लोक यायला लागली हळूहळू. मग परत आणि पोलिसांचा आत्मविश्वास वाढत गेला की बाबा नाही, खरंच घडलेलं आहे यांच्याबरोबर. नाही, एकीकडे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, किंवा त्या ठिकाणी चुकीचे प्रकार घडत असतील तर त्याला नक्की विरोध केला पाहिजे. पण जर अशा गोष्टी होत असतील, म्हणजे आपण जर आदराने, प्रेमाच्या भावनेने, किंवा तो आपला इतिहास बघण्यासाठी एखादी 8 वर्षाची मुलगी आपल्या आईला वडिलाला घेऊन म्हणते किंवा मला बघायचा आहे तो, आणि मग तिच्यासोबत जर अशा घटना घडत असतील तर कुठेतरी मग महाराजांची शिकवण आपण विसरत चाललोय असं होण्यासारखं आहे. तरी काय सांगचाल, किंवा तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये गडकिल्ल्यावरती ठीक आहे त्यांनी त्या ठिकाणी संरक्षण करावं, संस्कृतीचं रक्षण करावं, पण हे संस्कृतीचं रक्षण करता कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? मुळात मुद्दा असा आहे सर की संस्कृती रक्षण करण्याची जबाबदारी किंवा कुठल्याही पुरातत्व, आता तिथं गडावरती पुरातत्व विभाग आहे, त्याच्यानंतर वन संरक्षण खातं आहे, महानगरपालिकेचे लोक तिथं काम करतात, परत हे पोलीस प्रशासन असतं, असे जवळजवळ 4 सरकारची डिपार्टमेंट तिथं आहेत. त्यांच्याकडचे सरकारी अधिकारी किंवा नोकर तर आहेतच आहेत, त्याचबरोबर काही कॉन्ट्रॅक्टवरती असणारे लोक देखील तिथं आहेत. तर एवढे सगळे लोक तिथं शासनानं त्याचं प्रयोजन केलेलंच आहे. पण कमी कुठं पडतोय आपण? आता काय आहे की ज्यांना वाटतंय की ही संस्कृती वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, आणि ज्यांच्यामुळं ही संस्कृती बिघडते, म्हणजे आता उदाहरणार्थ घ्या, काही तोडकी कपडे घातलेले तिथं महिला होत्या, माझ्याकडे पण काही फोटो आहेत कालचे, त्या दिवशीचेच, म्हणजे मी परत हे झाल्यानंतर माझ्यावर घडल्यावर मी तिथले फोटो काढलेले आहेत, त्यांना विचारून काढलेले आहेत. आणि तर आणि ते मॅडम पण होत्या बरोबर. तर त्या ह्या सगळे हे जे 2 प्रकारचे जे लोक आहेत, ज्यांना वाटतं की संस्कृती टिकावी आणि आम्ही असं करण्यानेही टिकणार आहे, आणि ज्यांच्यामुळे बिघडते हे, तर ह्याच्यामध्ये कुठंतरी ब्रीज झाला पाहिजे. आता आपण जर बघितलं तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार झाला महाराष्ट्रामध्ये, बाकीच्या राज्यांमध्ये आहे नाही, तुम्हाला माहितीच असेल, बाकीच्यांना पण माहितीच असेल. तर महाराष्ट्र हे राज्य प्रतिनिधित्व करतं इतिहासाच्या बाबतीत. माझी तर हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की हे अशा प्रकारच्या घटनांवरती एफर्ट टाकून, म्हणजे अशा घटना घडलेल्या आहेत त्या घटना बंद व्हाव्यात म्हणून एफर्ट टाकण्यापेक्षा तशा प्रकारचा कायदा होणं खूप गरजेचं. तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एखादा म्हणजे डॅमेज कंट्रोल जे चालू आहे आता, की म्हणजे एखादा माणूस वरती आल्यानंतर आपण त्याच्यावरती ऍक्शन घेणार, यापेक्षा आपण जागृती करण्यात तर आधी कमी पडलेलोच आहे. आता प्रत्येकाचे संस्कार ज्याच्या त्याच्या घराण्यावर रीती रिवाजाप्रमाणे असतात. तर हे गडाच्या खाली 31 डिसेंबरला असे बरेच कार्यक्रम होतात की बाबांनो, तिथं गडाच्या खालीच सांगतात की बाबांनो अशा प्रकारचं करायला बंद आहे. तिरुपती बालाजीवर अशी घटना का घडत नाही? बरोबर आहे. इव्हन विशाळगडवर का घडत नाही? तिथं प्रयोजन तशी केलेली आहे चांगल्या प्रकारे. आणि हा एक मार्ग आहे, आपली जर सेवा रुजू करायची असेल अशा पवित्र स्थळी, तर हा एक मार्ग आहे की आपल्याला कुणाशीही कुठल्याही अशा अवघड प्रसंगांना सामोरं न जाता आपण शांतपणे आणि संयमी व संवैधानिक मार्गाने आपण ही गोष्ट सिद्ध करू शकतो. ही अशी एक अपेक्षा असू शकते. आणि दुसरं,
मुळात गडावर जाताना अशा प्रकारचे कपडे घालणं किंवा तशा प्रकारचं पोशाख परिधान करणं याला मी सहमती देतच नाही. आता तो भारतीय संस्कृतीमध्ये नग्नतेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे. आपल्या देवी म्हणजे देवतांचे तुम्ही पण त्या ठिकाणी तुमचं पण स्पष्ट मत आहे की बाबा जे प्रौढ आहेत, जे मोठे आहेत, हो. त्यांनी ह्या गोष्टी करणं चुकीचं आहे. नाही, आता तुम्ही बघा, आता आपण गल्लत करताय की तुम्ही प्रौढ आहेत, मोठे आहेत हे तुम्हाला मानावं लागतंय. स्पेसिफिकेशन गरजेचं असतं. म्हणजे शासनानंच सांगितलं पाहिजे की 10 वर्षाखालील मुलांना 10 वर्षावरील लोकांनी इथं अशा प्रकारचे कपडे घालून जायचं नाही. बरोबर आहे. आणि आता गेटवरनच येतात सगळे ते लोक. एकच सिंहगडला एकच गेट आहे, सिंहगडला एकच गट आहे गाड्या येण्यासाठी, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर येण्यासाठी. बाकीचे रस्ते कुठे आहेत का माहित नाही. पण अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यासाठी एक क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की बाबांनो, येतं एक वाक्य विचारतील ना ते वन संरक्षक किंवा जे कोण आहेत ते बाबांनो, तुमच्याकडे 10 वर्षावरील मुलगीने कुणी जर अशा प्रकारचे कपडे घालले जाऊ नका गडावर, जाऊ नका. कशाला जातात ते? अशा प्रकारचा प्रसंग उद्भवतोच कशाला? आणि मेन म्हणजे हा प्रसंग उद्भवू दे, कुणी मार खाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. ह्याच्यामुळं मेन मुख्य राग येण्यासारखी जी गोष्ट आणि जी कीव येण्यासारखी गोष्ट आहे, राग नाही, जी आहे की महाराजांचं नाव या गोष्टींमुळं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक वेगळ्या प्रकारचं एक प्रवृत्ती बाळावत चाललेली आहे, ती बंद झाली पाहिजे. ओके. म्हणजे तुमचं पण स्पष्ट म्हणणं असं आहे त्या ठिकाणी की कुठेतरी शासनाने ती नियमावली काढली पाहिजे. गड किल्ल्यावरती जाताना 10 वर्षाच्या पुढचे जे काय त्या ठिकाणी एकच नियमावली नाही, ह्याच्यावरती महाराजांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये समृद्ध आहे आणि आपल्याला चांगला वारसा लाभलेला आहे. तर याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा जो जसा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काढलेला आहे तसा धार्मिक स्थळ असू देत, गड किल्ले असू देत आणि अशा प्रकारची काही समाधी स्थळं आहेत आपल्या वीर पुरुषांची, अशा ठिकाणी जाण्यासाठी ह्या तो ज्यांना इतिहासाचा अभिमान आहे असे अनेक घराण्यातली लोक आहेत किंवा अनेक स्वयंसेवक संघटना आहेत, या सगळ्यांनी प्रयत्न करून एक मार्गदर्शिकाच केली पाहिजे. तुम्हाला आता ही जी काय घटना झाली, ह्या घटनेहून तुम्हाला असं वाटतंय का त्या ठिकाणी गड किल्ल्यावरती काही येऊन त्या ठिकाणी शिवभक्ती असल्याचा फक्त दिखावा करतात का? नक्कीच, काय वादच नाही याच्यामध्ये. कसं असतं, आता बऱ्याच संघटना, एवढ्या संघटना जन्माला यायला लागल्यात की बस, अशा संघटना निर्माण करायच्या ज्या संघटनेला म्हणजे की एक 100-200 सदस्य सुद्धा नसतील, अशा संघटना सुद्धा आहेत. तर तशा प्रकारच्या संघटना एक 20-25 जण एकदम म्हणजे तिन्ही कॅटेगरीतले लोक असतात. एक वरती मॅनेजमेंट मध्ये असतात, दुसरे जे असतात ते मधलं ब्रिज असतात आणि खाली अशा प्रकारचे दंगा करणारे लोक असतात. तर या अशा प्रकारचा दंगा केला की जरा थोडीशी प्रसिद्धी मिळते संघटनेला, संघटनेचं नाव होतं, संघटना मोठी होते. या असं त्यांना अशी एक मेंटॅलिटी आपल्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे. संस्कृती जपणं, आम्ही संस्कृती जपणाऱ्या म्हणजे पिढ्यानपिढ्या माळकरी घराणं आमचं ज्योतिबाची कुलदैवत. म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यावरती आपण अभिमानाने जातो. देश विदेशातले अनेक पर्यटक आपल्या राजांची गडकिल्ले पाहण्यासाठी, आणि मग अशा घटना घडल्यावरती त्या ठिकाणी आपणच कुठेतरी मग काय संदेश देतोय आपण? कारणीभूत आहे. ते कालचीच घटना आहे, कालच्याच घटनेत फॉरेनर होतेच गडावर, फॉरेनरना मराठी त्यांना बघितलं फॉरेनर कालचं घटना. हो बघितलेली आहे, परवा दिवशीची पण बघितलेली आहे. बघा म्हणजे फॉरेनर पण त्या घटनेवर फोटो घेतलेला आहे, तो त्यांच्या परवानगीनेच घेतलेला आहे. काय शिकवून देतो आपण? जगातले पर्यटक आपल्या छत्रपतींच्या गड किल्ल्यावरती येतात आणि महाराष्ट्रातले आपणच मात्र एकमेकांसोबत त्या ठिकाणी धक्काबुक्की करतोय. हे जगातले येणारे पर्यटक तिथं जाऊन लिहितील की आम्ही महाराष्ट्रात गेलतो छत्रपतींच्या गड किल्ल्यावरती, आम्ही पाहिलं इथं ह्यांचेच मावळे एकमेकांसोबत लढत होते. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये पण इंग्रज आले होते, इंग्रजांनी तिथं जाऊन इतिहास लिहिला महाराष्ट्राचा, छत्रपतींचा. महत्वाचा मुद्दा हा उपस्थित केलाय तुम्ही. हा जो मुलगा आहे याला ग्रँड डफनी काय इतिहासावरती काम केलंय माहितीये? भारतामध्ये परदेशी नागरिक येतात किंवा महाराष्ट्राचा जर इतिहास आपण बघितला तर ग्रँड डफ हे प्रामुख्यानं नाव घेतलं जातं. त्याच्यावर आणखी 2-3 अधिकारी आहेत जे ते भारतीय पुरातत्व विभागाने ज्यांनी काम केलेलं महाराष्ट्राच्या इतिहासावरती. बांधवांनो, सांगण्यासारखं एकच आहे महत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं आपण संवर्धन केलं पाहिजे, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, मान्य आहे. पण संस्कृतीच्या नावाखाली एखाद्या 7-8 वर्षाच्या मुलीनं फक्त बरमुडा घातला म्हणून जर गड किल्ल्यावरती कोण हिंसाचार करत असेल तर अशाला मात्र या ठिकाणी छत्रपती शिवरायच त्या ठिकाणी माफ करणार नाहीत. आपण काय छत्रपती शिवरायांचा विचार घेतोय? छत्रपती शिवरायांनी आपल्याला विचार दिला, तो छत्रपती शिवरायांचा विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आपण कुठेतरी गड किल्ल्यावरती टवाळखोरांचं प्रमाण वाटतंय का? मग अशी काय वाटतं तुम्हाला?
मगाशी आपल्याला बोलल्याप्रमाणे अशा संघटना ज्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत या संघटनांचा एक विशिष्ट उद्देश असतो. तर या संघटनांचा तयार होताना या गडांवरती काम करण्यासाठी किंवा अशा चांगल्या उद्देशासाठीच तयार झालेले असतात. पण काही अशा संघटनांच्या कामाला बट्टा लावणारे टवाळखोर जे असतात ते सगळीकडेच वाढायचं आणि कुठेही जावा तुम्ही. अगदी प्रशासन पण कुठेतरी कमी पडतंय का? प्रशासन कमी पडतंय. मी तसा याच्या आधी सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे एक विशिष्ट प्रकारची मार्गदर्शिका किंवा कायदा किंवा तशी तरतूद प्रशासनानं महाराष्ट्र शासनानं तर करायला. बातमीमध्ये असं पण सांगितलंय की ती 8 वर्षाची मुलगी आहे, तिने बरमुडा घातला, मग तिच्या वडिलांना मारहाण झाली, असं बातमीमध्ये आहे. नाही हा बरोबर आहे. बातमीमध्ये असं नाही ना. वडिलांना ते आता काय आहे की हे मला आता पहिल्यांदाच समजतंय की अशा प्रकारचा जो ऍक्च्युअल सिनेरो वेगळा आहे हा. आणि जो बातम्यांमध्ये येतो तो वेगळा आहे. बीबीसी सारख्या न्यूज चॅनलला जर अशी बातमी, बोल भिडू सारख्या चॅनल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होते. हो तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होते. हो, हो. त्या मुलीच्या वडिलाला खरंच मारहाण झाली होती का? मुलीच्या वडिलांचा काय संबंधच नाही तिथं. मग तुमचे प्रकार माझ्या बरोबर घडलेले आहेत. प्रकार तुमच्या बरोबर घालला. हो, हो. मुलगी मित्राची होती तुमच्या. मुलगी मित्राची होती. म्हणजे वास्तव हे आहे बघा, मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की व्हायरल बातमीच्या पाठीमागचं सत्य आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आज सोशल मीडियावरती सगळीकडे बातम्यामध्ये सांगितलं जातं की 8 वर्षाची मुलगी आहे, तिने बरमुडा घातला, मग तिच्या वडिलाला मारहाण झाली. मुळात तसं नाहीये. तिचे वडील आपले अवधूत साळुंके पाटलांचे मित्र आहेत. हो. घटना घडली अवधूत साळुंके पाटलांसोबत आणि ती मुलगी आहे ती यांच्या मित्रांची मुलगी आहे. हो. म्हणजे व्हायरल बातमी वेगळी आहे आणि बातमीच्या पाठीमागचं सत्य वेगळं. रील्सचा जमाना आहे. हो. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, बातमी बघितली की शेअरचं ऑप्शन आहे, पाठवा पुढं. काय पाठीमागचं सत्यच आपण बघत नाहीत. हो. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बांधवानो की सिंहगडावर नेमकं काय घडलं होतं. घटना 2, दिवस 2. पण त्या घटनेच्या पाठीमागचं खरं व्हायरल सत्य काय होतं आणि खरंच छत्रपती शिवरायांची शिकवण आपण घेतोय का? छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये गडकिल्ल्यावरती नेमकं काय होतंय? संस्कृतीच्या नावाखाली हिंसाचार होतोय का? आपल्यासोबत होते अवधूत साळुंके पाटील, आपल्यासोबत होते जे त्या घटनेचे साक्षीदार आहेत, जे सिंहगडावरती होते, जे त्या मुलीच्या वडिलांचे मित्र आहेत आणि मुळात घटना घडली साळुंके पाटलांसोबत आणि बातमीत आलंय वेगळं. आणि खरंच तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल अशा प्रकारेच आपण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गडकिल्ल्यावरती आपलं काम केलं पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये गडकिल्ल्यावर येणाऱ्या कुणालाही असं नाही वाटलं पाहिजे की मी गडकिल्ल्यावर जातोय तर मला धोका आहे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी जातोय ना, मला अभिमान आहे, मी सुरक्षित आहे. संस्कृती अशी नसते कुणावरती हिंसा करून, संस्कृती अशी जपायची नसते. 8 वर्षाच्या मुलीनं बरमुडा घातला म्हणून तिथं धिंगाणा करणं, तिथल्या आपल्याच शिवभक्तांना गडावरनं हाकलून लावणं म्हणजे संस्कृती जपणे नव्हे. छत्रपती शिवरायांचा विचार तळागाळात पोहोचवणे आणि छत्रपती शिवरायांचा विचारावर चालणे हीच खरी आपली संस्कृती आहे. आणि खरंच आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन गडकिल्ल्यावर कोण त्या ठिकाणी विशिष्ट कॉलेज युवक असतील, प्रौढ असतील, दंगा करतात, कॉलेजच्या मुले आहेत, धिंगाणा करतायत, कपडे नाही तसले घालत आहेत, निश्चित तुम्ही त्या ठिकाणी संस्कृतीचं रक्षण करा. तो तुमचा अधिकार आहे, तो माझा अधिकार आहे, तो आपला हक्क आहे. पण 8 वर्षाची मुलगी जर गडकिल्ल्यावरती बरमुडा घालून गेले, तिच्या मनीनं ध्यानी नसताना जर मात्र आपण तिथं संस्कृती आणतोय आणि आपणच आपल्या शिवभक्तांसोबत त्यांना त्या ठिकाणी हुसकावून लावतोय, तर हे मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे. बांधून तुम्हाला काय वाटतंय? अवधूत साळुंके पाटलांसोबत जे घडलं ते नेमकं काय घडलं कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं गडकिल्ल्यावरती संस्कृतीच्या रक्षणाखाली हिंसाचार होतोय का? तुम्हाला काय वाटतं गडकिल्ल्यावरती टवाळखोरांचं प्रमाण वाढतंय का? तुम्हाला काय वाटतं अनेक संघटना या गडकिल्ल्यावरती संस्कृतीच्या नावाखाली सर्वसामान्य शिवभक्तांना त्रास देतात का? हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिव.